उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबाबतची चित्रफीत समाज माध्यमावर शेअर केल्याप्रकरणी योगेश सावंत नावाच्या व्यक्तीला सांताक्रूज पोलिसांनी अटक केली। या प्रकरणी सांताक्रूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। शिवसेना पदाधिकारी अक्षय पनवेलकर यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी सांताक्रूज पोलिसांनी भांडवी कलम 153 अ 500 505 3 506 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। तक्रारीनुसार मंगळवारी सायंकाळी तक्रारदार फेसबुक पाहत असताना एका चित्रफितीमध्ये मुलाखत देणारी व्यक्ती उपमुख्यमंत्री फडणवीस यांना ठार मारण्याबाबत वक्तव्य करत होती। तसेच यावेळी त्याने 2 जातींमध्ये वाद निर्माण होईल असे वक्तव्यही केले। तसेच फडणवीस यांची बदनामी केली। ही चित्रफिती YouTube, फेसबुक व ट्विटरवर व्हायरल झाली होती। योगेश सावंत 7796 या वापरकर्त्याने ती फेसबुकवर अपलोड केली होती। तसेच ट्विटरवरही एका युजर ID वरून ही चित्रफीत अपलोड करण्यात आली होती। त्यामुळे फडणवीस यांना ठार मारण्याची धमकी व 2 समाजामध्ये द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती। त्यानुसार पोलिसांनी चित्रफीत शेअर करणाऱ्या योगेश सावंतला पनवेल येथून अटक केली। या प्रकरणी आणखीन आरोपींच्या शोधात पोलीस संभाजीनगर येथे गेले आहेत। सावंत हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे। त्याने फक्त चित्रफीत त्याच्या प्रोफाईलवरून शेअर केली होती। या प्रकरणी इतर आरोपींचा शोध सुरू आहे। त्यांची या प्रकरणात महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची शक्यता आहे।